नमस्कार. आज नीज भाद्रपद कृष्ण दशमी शके 1934 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार हजेरी. देशातील सरकार बदलण्यापेक्षा धोरणं बदलण्याची आवश्यकता. सीताराम येचुरी. आणि ठाण्यातील नाट्यरसिकांना लवकरच नाट्यगृहातील तिकीट घरबसल्या मिळवता येणार. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसानं पुन्हा अचानक हजेरी लावल्यानं सर्वसामान्य माणसांची त्रेधा तिरपीट उडाली. गेल्या आठवड्यात झालेल्या या पावसानंतर पावसानं काहीशी विश्रांती घेतली होती. त्यामुळे तापमानाचा पाराही बराच वाढला होता. आजही दुपारपर्यंत अंगाची लाही लाही होणारं वातावरण होतं, पण 5 नंतर जोरदार वारा सुटला आणि विजेच्या कडकडाटासह पावसानं चांगली 1 तास जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात हवाहवासा वाटणारा सुखद गारवा निर्माण झाला होता. ऐन संध्याकाळी पाऊस बरसल्यानं चाकरमानी आणि सर्वसामान्य माणसांची त्रेधा तिरपीट उडाली. सकाळी कडक ऊन असल्यामुळे छत्र्या रेनकोट ठेवून घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांना घरी परतताना पावसाचा सामना करावा लागला. तर सर्वसामान्य माणसालाही अचानक आलेल्या या पावसानं भिजवून टाकलं. ठाणे महापालिका लवकरच नाट्यरसिकांसाठी ऑनलाईन तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ठाण्यातील नाट्यरसिकांनी अशी सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार लवकरच महापालिका अशी सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ठाण्यातील सुप्रसिद्ध असे राम गणेश गडकरी रंगायतन आणि काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासाठी अशी सुविधा उपलब्ध झाली तर ठाणेकरांना घरबसल्या तिकीट नोंदवता येईल. ठाणेकर घरी बसूनच कोणत्याही प्रयोगाचं अथवा कार्यक्रमाचं तिकीट या सुविधेद्वारे मिळवू शकतील. या सुविधेमुळे ठाणेकरांना मॉलमधील चित्रपटगृहाप्रमाणेच नाट्यगृहासाठीही ही सुविधा मिळू शकणार आहे. सध्या देशाला सरकार बदलण्याची गरज नसून धोरणं बदलण्याची आवश्यकता आहे, असे विचार कम्युनिस्ट पार्टी इंडिया मार्क्सवादी गटाचे नेते सीताराम येचुरी यांनी तलासरी येथे बोलताना व्यक्त केले. तलासरी इथे एका आदिवासी मेळाव्यात बोलताना त्यांनी हे विचार व्यक्त केले. सध्या देश विचित्र परिस्थितीतून जात असून सध्या सर्वसामान्य माणसाच्या हिताची नसलेली धोरणं बदलण्याची आवश्यकता आहे. फक्त शासन बदलून प्रश्न सुटणार नसून विरोधी पक्षही सत्ताधारी पक्षासारखाच असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. सध्या देशापुढे गरीब आणि श्रीमंतांमधील दरी, चुकीची आर्थिक धोरणं असे 3 मुख्य प्रश्न आहेत. केजरीवाल यांनी उपस्थित केलेला वडेरा यांचा विषय हा 3 वर्ष जुना आहे. सर्व विषयांवरती सभागृहात चर्चा व्हावी अशी आमची मागणी आहे. पण काँग्रेस सरकार सध्याचे वादग्रस्त विषय टाळण्यासाठी या अधिवेशनाची मुदत एखाद्या वेळेस कमी करू शकतं, असं येचुरी यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्ष हा अंतर्गत मतभेदात अडकला असून सध्याचे घोटाळे आणि प्रश्न हे भारतीय जनता पक्षाच्या काळातच घडले असल्याचं येचुरी यांनी सांगितलं. सध्याचे घोटाळे, भ्रष्टाचार यांची फार मोठी किंमत काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये चुकवावी लागणार आहे. त्यामुळे सरकार बदलून प्रश्न सुटणार नसून धोरणात्मक बदल आणि धोरणांमध्ये बदल झाल्यास त्याचा देशाला आणि सर्वसामान्य माणसाला फायदा होऊ शकतो, असंही येचुरी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. व्यापाऱ्यांवरती होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ठाणे जिल्हा व्यापारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयांवरती मोर्चा काढण्यात आला होता. दिवसेंदिवस व्यापाऱ्यांवरती प्राणघातक हल्ले होत आहेत. ठाणे जिल्ह्यातही अशा घटना घडल्या आहेत. वाड्यामध्ये बी जैन यांच्यावरती नोकरानं हल्ला करून लूट केली. नालासोपाऱ्यातील कपाटाचे कारखानदार दिनेश पटेल यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात पंधरवडा उलटूनही अद्याप हल्लेखोर सापडलेला नाही. याचा निषेध करण्यासाठी महामंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता. हल्लेखोरांना त्वरित अटक करावी अशी मागणी करणारं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. ठाणे शहरात आराम बसेसना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ठाणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणावरती प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम गाड्या येतात. या आराम गाड्या रात्री पहाटे कधीही येत असल्यामुळे ठाणेकरांना त्याचा त्रास होतो. तसंच मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडीही होते. याबाबतच्या तक्रारी वाहतूक शाखेकडे आल्या होत्या. त्यानुसार वाहतूक शाखेनं पूर्व द्रुतगती मार्गाच्या पूर्व दिशेस येण्यास या गाड्यांना प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे ठाणे शहरातून या गाड्यांना नवी मुंबईत जाता येणार नाही. सध्या प्रायोगिक तत्वावरती ही बंदी लागू करण्यात आली आहे. ठाणे वाहतूक शाखेनं 3 पेट्रोल पंप परिसरात केलेली एकेरी वाहतूक वादग्रस्त ठरली असून आता या विरोधात येत्या शनिवारी आंदोलन केलं जाणार आहे. ठाणे वाहतूक शाखेचे सूत्र डॉक्टर श्रीकांत परोपकारी
यांनी हाती घेतल्यानंतर ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न वादग्रस्तच ठरला आहे. सर्वात प्रथम हरिनिवास ते 3 हात नाका हा एकेरी मार्ग करण्याचा त्यांचा प्रयत्न वादग्रस्त ठरला होता. त्यानंतर दिवाळीमध्ये राम मारुती आणि गोखले रस्ता वॉकिंग प्लाझा करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला होता. त्यानंतर कोरम येथील सेवा रस्ता एकदिशा करण्याचा प्रयत्न स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे मागे घ्यावा लागला होता. आता त्यांनी गेले काही महिने 3 पेट्रोल पंप ते अल्मेडा चौक हा रस्ता एकेरी केला आहे. मात्र यालाही ठाणेकरांचा विरोध असून या रस्त्यावरील व्यावसायिकांसाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचा येथील रहिवाशांचा आरोप आहे. एक दिशा रस्ता केल्यामुळे येथील रहिवाशांना त्याचा त्रास होत असून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना रस्ता ओलांडताना बरीच कसरत करावी लागते. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावरती एकदिशा करण्यात आलेला रस्ता कालांतरानं कायम करण्यात आला. या विरोधात सह्यांची मोहीमही राबवण्यात आली होती, पण त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं आता थेट रस्त्यावर उतरून धरणं आंदोलन केलं जाणार आहे. ठाणे शहरात पुन्हा चोरट्यांनी हैदोस घातला असून एकाच दिवशी 3 ठिकाणी घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लंपास केल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मुंब्र्यात राहणाऱ्या बानुबाई हमीद या आपला दरवाजा उघडा ठेवून खालच्या मजल्यावरती बसल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांचा डोळा चुकवत त्यांच्या घरातील दागिने आणि पैसे असा 5 लाखांचा ऐवज लंपास केला. तर दिवा येथील एकविरा सोसायटीतील सुनील अडेकर यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा फोडून घरातील दागिने आणि पैसे पळवून नेले. तसंच तिसऱ्या घटनेत संदेश राऊत यांच्या कोपरीत असलेल्या दुकानाचं शटर उचकटून दुकानातील पैसे लंपास केले. चोरट्यांचा अद्याप शोध लागला नसून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. केंद्र शासनाच्या जलविकास अभिकरणामार्फत राष्ट्रीय स्तरावरती 30 अंतर्गत नद्या जोड प्रकल्पांचा अभ्यास सुरू असून या अंतर्गत दमणगंगा पिंजाळ हा नदी जोड प्रकल्प साकार होत आहे. या प्रकल्पामुळे गुजरातमधील दमणगंगा खोऱ्यातून महाराष्ट्रातील पिंजाळ प्रकल्पात 577 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे. सध्या या प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत दमणगंगा नदीवरती बलसाडमधील कापरदा तालुक्यात भुखड येथे धरण बांधलं जाणार आहे. या धरणात 400 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होईल. तर दुसरे धरण मोखाडा तालुक्यातील खारगी हिल येथे वाघ नदीवरती बांधलं जाणार असून या धरणात 420 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होईल. तिसरे धरण वाडा तालुक्यातील पिंजाळ येथे बांधलं जाणार आहे. या धरणामुळे 413 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे भुगड ते खारगी हिल ही 2 धरणं जमिनीखालील बोगद्यानं जोडली जाणार आहेत. त्याचप्रमाणे खारगी हिल ते पिंजाळ ही धरणं ही जमिनीखालील बोगद्यानं जोडली जाणार आहेत. भुगड आणि खारगी हिल या 2 धरणांचे पाणी पिंजाळ धरणात जमिनीखालील बोगद्यातून सोडलं जाणार आहे. यामुळे या तिन्ही नद्या एकमेकांना जोडल्या जाणार आहेत. पिंजाळ धरणातील 577 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा मुंबईसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. राज्यातील हा पहिलाच नदीजोड प्रकल्प असून यामुळे मुंबईचा भविष्यातील पाणी प्रश्न सुटणार आहे. मात्र या प्रकल्पाअंतर्गत मोठ्या प्रमाणावरती आदिवासी विस्थापित होणार असल्यानं त्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. आधी पुनर्वसन मग प्रकल्प असं येथील विस्थापितांचं म्हणणं आहे.